नमस्कार मैत्रिणींनो. लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता जीवा नंदिनीची प्री वेडिंग शूटिंग मस्त पार पडली आणि आज ते हॉलवरती आल्यानंतर मस्त असं स्वागत झालेलं असतात. पण इथे आता देशमुखांचे घरचे काही हॉलवरती पोचलेले नसतात. तर लगेच मालिनी हॉलमध्ये येते आणि म्हणते, चला पटकन तिकडं मुली येऊन पोचल्या असतील, आपल्याला जायला जर उशीर झाला ना तर काव्यान त्या रुसतील बरं का. जीवा आणि पार्थ म्हणतो, अगं त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला खूप वाट बघायला लावली, थोडीशी वाट त्यांनाही बघू दे ना. असं म्हणत आता ते घरातून बाहेर पडणार. तेवढ्यात लगेच जीवा म्हणतो, पण रम्या आणि वसू आत्या कुठे? तर मालिनी म्हणते, अजून त्या बाहेर पडल्या नाही आहे. पार्थ म्हणतो, त्यांनाही बरोबर घेऊया, नाहीतर त्यांना राग येईल. तेवढ्यात आता जीवा लगेच रम्याला आवाज येतो. रम्या हॉलच्या त्यांच्या बेडरूमच्या बाहेर येते आणि म्हणते, आईचं आवरायचं राहिलं आहे, तुम्ही पुढे जावा, आम्ही मागून येतो. मालिनी म्हणते, सर्व काही व्यवस्थित लॉक वगैरे करून या. तर लगेच रम्या म्हणते, हो. तर रम्याचा नेमकी इथे काय प्लॅन असतो कळतच नाही. तर ते गेल्यानंतर वसुधा आणि रम्या हॉलमध्ये येतात. वसुधा म्हणते, रम्या तू असं का सांगितलं? मी तयार नाही, मी तर केव्हाचे तयार होऊन बसले होते. तर लगेच रम्या म्हणते, आई जे पाठीमागं राहतं ना त्याच्याच हातात सगळं असतं. जर मी घरामध्ये गॅस चालू जर ठेवला ना तर घराचा स्फोट होऊ शकतो. पाण्याचा नळ चालू ठेवला तर अख्ख्या घरात पाणी होईल. आणि तुला माहिती का, देवापुरची समई कधीही विझून देऊ नये. तर रम्या लगेच देवापुरची समई विझवून टाकते. वसुधा म्हणते, अगं असं अपशकुन करू नये. तर रम्या म्हणते, अजून तो खूप मोठा अपशकुन होणार आहे. या देशमुखांचा आज शेवटचा सुखाचा दिवस आहे. असं म्हणून दोघीही आता हॉलच्या बाहेर पडतात. तर इकडे आता हॉलवरती सर्व पाहुणे जमलेले असतात. तिथे मालिनी आणि त्यांचंही स्वागत मस्त झालेलं असतं. तर नंदिनी आणि काव्या दोघीही गणपतीला प्रार्थना करतात की आमची मेहंदी व्यवस्थित रंगू दे. काव्या म्हणते, आपली मेहंदी छानच रंगणार आहे. मेहंदीच नाही तर आपलं पूर्ण आयुष्य प्रेमाने रंगून जाणार आहे. आता इथे त्यांना सरप्राईज देण्यासाठी पार्थने काव्यासाठी पेस्ट्री आणि जीवाने नंदिनीसाठी वडापाव आणलेला असतो. तर इकडे आता हळद कुटण्याचा कार्यक्रम चालू असतो आणि त्या हळदीमध्येच रम्या काहीतरी मिक्स करते आणि हे वसुधा बघत असते. वसुधा तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण रम्या काही थांबतच नाही. आता पुढील भागामध्ये रम्याने नेमके त्यामध्ये काय मिसळले हे आपल्याला कळणार आहे. आणि तो भाग बघण्यासाठी आत्ताच आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.